नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या मराठी काव्यसंग्रहाबद्दल बोलणार आहोत. हिरा बनसोडे यांचं फिर्याद. आपल्याला एका परीक्षणामधून म्हणजे एका रिव्ह्यूमधून या पुस्तकाची माहिती मिळाली आहे आणि त्या आधारे आपण या संग्रहाचं महत्त्व समजून घेणार आहोत. हो, नक्कीच. आणि आपलं उद्दिष्ट फक्त ओळख करून देणं नाहीये, तर मराठी साहित्यात, विशेषतः दलित आणि स्त्रीवादी साहित्याच्या परंपरेत फिर्यादचं नेमकं स्थान काय आहे हे बघणं महत्वाचं आहे. बरोबर. परीक्षण तर म्हणतं की हा फक्त कविता संग्रह नाहीये, ही तर दलित स्त्रीच्या नजरेतून मांडलेली एक जोरदार किंकाळी आहे. अगदी. एक गीतात्मक निषेध आणि खूप वैयक्तिक अनुभवही त्यात आहे. हे पुस्तक म्हणजे मराठी स्त्रीवादी आणि दलित साहित्यातला एक मैलाचा दगड मानलं जातं असं परीक्षण म्हणतं. हो. आणि यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या कविता फक्त वैयक्तिक दुःखाबद्दल बोलत नाहीत. नाही, अजिबात नाही. त्या जात आणि पुरुष सप्पा म्हणजे समाजातली जी पुरुषकेंद्री व्यवस्था आहे त्यामुळे होणाऱ्या एका मोठ्या समूहाच्या काय म्हणतात त्याला वंचितेबद्दल बोलतात. अगदी बरोबर. ज्यांचे आवाज दाबले गेलेत, त्यांच्या भावना यातून व्यक्त होतात. हा एक सामूहिक अनुभव आहे. आणि यात फक्त निराशा नाहीये, एक जागृतीची तीव्र भावना आहे. कशाची जागृती? सन्मानाची, समानतेची, स्वातंत्र्याची. त्याचा आग्रह आहे यात. म्हणजे वैयक्तिक दुःख हे एका मोठ्या सामाजिक प्रश्नाचं प्रतीक बनतं इथे. आणि हे सगळं मांडण्यासाठी जी भाषा वापरली आहे ती पण हो, भाषेबद्दलही परीक्षण बोलतं. एकदम साधी, रोजच्या बोलण्यातली भाषा आहे असं म्हटलंय. बरोबर. पण साधी असली तरी तिचा भावनिक आणि राजकीय परिणाम खूप खोल आहे, खूप तीव्र आहे. हे महत्वाचं आहे. साध्या भाषेतून एवढा मोठा आशय पोचवणं. हो ना, हेच तर सामर्थ्य आहे. आणि फिर्याद हे शीर्षक सुद्धा बघा. त्याचा अर्थ तक्रार किंवा विनवणी असला तरी इथे तो वेगळ्या अर्थाने येतो. म्हणजे इथे ती फक्त एक असहाय्य किंकाळी नाहीये, ती प्रतिकाराचं प्रतीक बनते. स्वतःच्या अस्तित्वाची एक काव्यमय पुष्टी आहे ती. अच्छा. आणि या कविता सामाजिक उतरंडीवर प्रश्न विचारतात असंही म्हटलंय. समाजातील ढोंगीपणा उघड करतात. हो, त्या थेट प्रश्न विचारतात. आणि इतकंच नाही तर दलित स्त्रीच्या जगण्यातलं सौंदर्य आणि शक्ती याची एक वेगळीच प्रतिमा त्या उभ्या करतात. म्हणजे प्रस्थापित कल्पनांना आवाहन देतात. अगदी. सौंदर्याच्या कल्पना, दुर्बळतेचे शिक्के या सगळ्यांना त्या आवाहन देतात. परीक्षणात काही कवितांची उदाहरणं पण दिली आहेत. माझ्या जन्माची फिर्याद किंवा स्त्रियांनी असं व्हायला हवं. हो. यातून वैयक्तिक दुःख आणि सामाजिक टीका यांचं मिश्रण कसं साधलं जातं याबद्दल काय म्हटलंय? परीक्षण म्हणतं की यातच बनसोडेंच्या लेखनाची खरी ताकद आहे. त्या अगदी खाजगी वाटणाऱ्या अनुभवातून म्हणजे जन्मापासून मिळालेल्या वेदनेतून एका मोठ्या सामाजिक अन्यायाचं चित्र उभं करतात. या दोन्ही गोष्टी इतक्या एकत्र विणलेल्या आहेत की त्यांना वेगळं करणं शक्य नाही. आणि या सगळ्या भावनांमध्ये एक समतोल पण आहे असं वाटतं. म्हणजे वेदना आहे, अपमान आहे. हो, पण त्याचवेळी अभिमान पण आहे आणि आशा सुद्धा आहे. बरोबर. निराशा नाहीये पूर्णपणे. नाही. शतकानुशतकांच्या अन्यायाची ती साक्षीदार आहे, पण त्याचवेळी आवाज उठवण्याच्या एकजुटीच्या शक्तीवरचा विश्वास ती ढळू देत नाही. एक प्रकारची चिकाटी आणि आत्मभान दिसतं त्यात. म्हणूनच परीक्षण फिर्यादला मराठी साहित्याचा आधारस्तंभ म्हणतं, नाही का? अगदी. आणि हे फक्त दलित किंवा स्त्रियांपुरतं नाहीये. समानता आणि मानवी प्रतिष्ठेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हे महत्वाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हो. आणि परीक्षणाचा शेवटचा विचार खूपच प्रभावी वाटला मला. कोणता? की बनसोडेंनी त्यांच्या फिर्यादीचं कवितेत रूपांतर केलं. आणि त्या कवितेचं क्रांतीत. हो. तक्रारीला त्यांनी संघर्षाचं रूप दिलं कवितेतून. खरंय. हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे. कलेची ताकद दाखवणारं. या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय. जसं हे परीक्षण म्हणतंय, तक्रार किंवा फिर्याद ही कवितेसारख्या माध्यमातून एका क्रांतीचं बीज होऊ शकते. हो. तर मग वर्षानुवर्षे चालत आलेल्या सामाजिक रूढींना, अन्यायाला आवाहन देण्यासाठी कलेमध्ये, साहित्यामध्ये किती मोठी ताकद असू शकते. अगदी. यावर खरंच विचार करायला हवा. कलेची अभिव्यक्ती किती पोटेंट असू शकते, नाही का?